या संदर्भात तुमच्याकडून माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर रत्नागिरीमध्ये 4 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींसाठी आज मतदान होतंय। 7 ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार हे रिंगणात आहेत। 264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। 1,07,03,576 मतदार मतदानाचा आपला हक्क बजावणार आहे। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे। मतदान करण्यासाठी बाहेर पडा असं आवाहन मतदारांना केलं जातंय। मतदान केंद्रावरती आता पोलिसांचा बंदोबस्तही चोख असा ठेवण्यात आलेला आहे। रत्नागिरीवरून आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। तर आपण रत्नागिरीमध्ये थेट जाऊयात। मनोज, आपण पाहतोय चुरस जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळतेय। काटेकी टक्कर या ठिकाणी आहे आणि आता मतदान सुद्धा सुरू झालेलं आहे। काय अपडेट? काही तांत्रिक कारणामुळे मनोजचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये। आपण ही मोठी बातमी पाहतोय ती म्हणजे 264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। 264 नगर परिषदा आहे आणि नगर पंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। 1,07,03,576 मतदार आपला मतदानाचा हक्क सुद्धा आज बजावणार आहे। खरं तर 7:30 वाजता मतदान सुरू होणार होतं आणि आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतची मतदानाची वेळ असणार आहे आणि 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडे। मनोज, आपण पाहतोय काटेकी टक्कर या ठिकाणी रत्नागिरीत आपल्याला पाहायला मिळतेय आणि आता तर मतदानही सुरू झालंय। काय अपडेट? नक्कीच या ठिकाणी मतदान सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। जर विचार केला तर 4 जिल्हा नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी या ठिकाणी मतदान होतं आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या मतदान जे आहे ती प्रक्रिया सुरू झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 7 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। तर नगरसेवक पदासाठी 151 जागांसाठी 453 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उभे असलेले पाहायला मिळतात आणि सकाळपासूनच या ठिकाणी मतदानासाठी पूर्णपणे चोख बंदोबस्त आहे आणि त्याच पद्धतीने सध्या मोठ्या संख्येने मतदार जे आहेत त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शेखर निकम, उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली पाहायला मिळते आहे। खेड नगर परिषद, राजापूर आणि देवरुख नगर पंचायतीमध्ये या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की सध्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदार राजा जो आहे तो या ठिकाणी मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर बघितलं तर सकाळपासून रत्नागिरी नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरती या ठिकाणी मोठा उत्साह आहे आणि लोक या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत। हे सखी केंद्र आहे। आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत। काय सांगाल, मतदान हा हक्क आहे, लोकांनी बजावला पाहिजे का? नक्कीच मतदानाला लोकांनी लवकरच सुकाळीत सुरुवात केलेली आहे। उत्साह चांगला दिसतोय आणि सर्वांनी मतदान करावं असं देखील मी आवाहन करतो। नक्कीच काय सांगशील, मतदान करावं, लोकांनी बाहेर पडावं? काय 100% सर्वांनी मतदान केलं पाहिजे। सकाळी लवकर बाहेर पडून सर्वप्रथम आपलं कर्तव्य करूनच नंतर पुढे माणसाने केलं पाहिजे। नक्कीच मी पुन्हा एकदा सांगेन की या ठिकाणी कॅमेरामॅनला की पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं जे मतदार राजा जो आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो। हे सखी मतदान केंद्र आहे आणि तुम्ही बघू शकता की सकाळपासूनच मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। निश्चितच आपण पाहतोय मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी हे सर्व मतदार मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे। 7:30ची वेळ ही मतदानाची होती आणि आता मतदान सुरू झालेलं आहे। ही तीनही दृश्य बघा। मालवणमध्ये मतदारांच्या रांगा लागलेल्या आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा मतदारांनी अगदी पहाटेपासूनच रांगा लावल्या असल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूरमध्ये मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडलेले आहे। मालवणमधून आपल्यासोबत दिनेश दुखंडे हे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। दिनेश, आपण पाहतोय मालवणमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अगदी पहाटेपासूनच मतदारांच्या रांगा दिसताय। काय अपडेट?
होय सेजल, मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या मालवणमधल्या टोपीवाला हायस्कूल मतदान केंद्रावर आहे. ही सध्याची थेट दृश्य आहेत. सकाळचं पहिलं सत्र आहे ज्यात मतदार उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टोपीवाला हायस्कूल या मतदान केंद्रावर आलेले आहेत. पण आपण काही मतदारांशी संपर्क संवाद साधणार आहोत ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेल्यांपैकी काही मतदार आहेत. मला जरा तुम्ही खूण दाखवाल जे तुम्ही मतदान केलेलं आहे. येस, मला सांगाल की मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत तुम्ही मतदान करताना नेमके कोणते मुद्दे विचारात घेतले? मेन म्हणजे विकासाचे. दुसरं म्हणजे भुयारी गटारचा इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो डासांचा कितीतरी वर्ष आहे, निदान तेवढं तरी करावं. आणि दुसरं म्हणजे विकास आराखडा. त्याच्या दृष्टीने तुम्ही काय मुद्दे तेच डासांचा प्रादुर्भाव भरपूर आहे. आणि दुसरं म्हणजे भुयारी गटार योजना पाहिजे, कारण पर्यटक येतात, प्रत्येकाकडे हॉटेल्स आहेत आणि ते सांडपाण्याचा प्रश्न हा मोठा आहे इथं. कारण आपल्या ज्या विहिरी आहेत त्या सगळ्या सांडपाण्याने खराब झालेल्या आहेत, त्यामुळे तो महत्त्वाचा प्रश्न. आणि दुसरं म्हणजे गावामध्ये म्हणजे पर्यटकांची जी कोंडी होती ती कोंडी सुटली पाहिजे. तर हे मुद्दे आहेत आमचे. राजकीय पक्षांनी जो प्रचार केला तो मतदारांना भावलेला आहे. काय तुम्हाला जे आवश्यक मुद्दे आहेत ते प्रचारात दिसले की फक्त आरोप प्रत्यारोपच होते? नाही, प्रचारात दिसले. आरोप प्रत्यारोप तर असतातच दरवेळेला. प्रचारात मुद्दे दिसले, पण आता कळेल ना त्याचं काय सोल्युशन त्याच्यावर अगदीच निघतंय ते. तुम्ही काय सांगाल? प्रचारात म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा सत्ताधारी पक्षही मोठा असला पाहिजे आणि विरोधी पक्षही मोठा असला पाहिजे, तरच आपल्या हातून चांगली योजना घडू शकतात किंवा चांगली. निश्चितच धन्यवाद दिनेश दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी. तर आपण पाहतोय मतदानाला आता सुरुवात झालेली आहे. 264 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आणि अनेक ठिकाणी पहाटेपासूनच मतदार घराबाहेर मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी पडले असल्याचं पाहायला मिळतंय. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मतदान करत असल्याचं मतदारांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतंय. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतची मतदान करण्याची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे. सर्व मतदान केंद्रांवरती चोख पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यंत्रणा अलर्टवर आहे. कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते आणि योग्य पद्धतीनं या ठिकाणी मतदान हे आता सुरू झालेलं आहे. विविध मतदान केंद्रांबाहेरची परिस्थिती ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावण्यासाठी घराबाहेर पडाच हे आवाहन सुद्धा केलं जातंय. मालवण असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, सर्वत्र मतदानाला आता सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय. सायंकाळ 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला मतदान करता येणार आहे.